आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदाची बातमी आहे। मिसेस किल्लेदार शुद्धीवर आलेत। सगळ्या नुसता कुटाणा होऊन बसलाय। फक्त पतूर बोलली पण असेल ती। शुभ बोल ग नारे, शुभ बोल। आत्या आत्या आता डॉक्टर काय म्हणाले? हं? उलट आता तुला तुझ्या स्वभावाप्रमाणे या सगळ्याला धीटपणे सामोरं जायला पाहिजे, हो की नाही? आता धीटपणे सामोरं जायचं नाही वय राहिलं रे माझं वामन। शरीराने तर केव्हाच थकून गेली, आता तर मनाने पार थकून गेले बघ। आत्याबाई, आता आपल्याला आज जाऊन जानकीला सावरायचं आहे आणि याची सगळ्यात जास्त मोठी जबाबदारी तुझ्यावर आहे। त्यामुळे तुला असं खचून चालणार नाही आत्याबाई। या तिच्या अवस्थेत तिच्याशी बोलणं तर सोड, तिच्याकडे बघवणार सुद्धा नाही मला। मला खंत याच गोष्टीची वाटते, मी काही करू शकले नाही तिच्यासाठी। आत्याबाई, जे झालं त्यात तुझा काहीच दोष नाहीये। तू का हे स्वतःच्या मनाला लावून घेतेस? अरे अरे भवानीबाईचं भाकीत मला माहिती होतं, तुलाही सांगितलं होतं की मी ते। अंधारात डोळ्यांचा काय उपयोग, ते कळूनच पडलेले बरे। एक चाललीये प्रकाशाकडून अंधाराकडे आणि दुसरी चाललीये अंधाराकडून प्रकाशाकडे। आत्याबाई, भवानी माई जे काही बोलते ते खरं होतं म्हणून तर त्याला भाकीत म्हणतात। पण आता या क्षणी आपल्याला जानकीला सावरायचंय। आपण त्याचाच विचार करूया। लवकरात लवकर या सगळ्यातून जानकीला कसं बाहेर काढता येईल याचा विचार करूया आत्याबाई। आणि या सगळ्यात तू पुढाकार घ्यावास असं मला वाटतं। नरसिंहा, आपल्याला आधी सगळी कल्पना होती, तरी आपण हे नाही थांबवू शकलो रे। घडणारी गोष्ट परमेश्वरही थांबवू शकत नाही आत्याबाई। आपण तर साधी माणसं आहोत। मी तुमच्या चर्चेच्या मध्ये बोलतोय, समजतंय मला। पण आत्या, वेळोवेळी आपल्या घरावर जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा त्यातनं बाहेर कसं पडायचं ते तू आम्हाला शिकवलंस ना। आता याही वेळेला तुलाच हे सगळं सावरायचंय। हे सगळं आणि सगळ्यांना। चला चल। अरे देवा, काय करायचं आता? चारी बाजूने फसलो। त्या जानकीला तिथं जाऊन मारायचं म्हणलं तर ते बी करू शकत नाही। दादाची नजर असणार कायम तिच्यावर। आता देवाचा धावा करून काय उपयोग आहे? ढकलायच्या आधी कळायला पाहिजे होतं हे। सांगत होते असं काही करायला नको म्हणून। डोक्याला आधी टेन्शन झाले। मन चालू राहिले ती। मला कसलं आले हो टेन्शन? मी घेऊन गेले तिला वर। ढकलताना मी बरोबर होतो की नाही? काय माहिती, सगळ्या नुसता कुटाणा होऊन बसलाय। फक्त पतूर बोलली पण असेल ती। शुभ बोल ग नारे, शुभ बोल। शुभ बोल काय? जे काय बोलायचं ते आधीच बोलून बसले मी। आता जबाब दिलाय पोलिसांना। मी पाणी आणायला गेल्यानंतर ती मला दिसलीच नाही म्हणून। आता या बाईने जाऊन सांगू दे मीच तिला गच्चीत घेऊन गेले। आली का पंचायत? देवा, शांत राहा। अशा वक्ताला माणसानं शांत राहो। शांत राहिलं की नाही काही ना काहीतरी सुचत राहते। हो, शांत डोक्याने विचार तुम्ही करा। तिथं माया बुडाखाली आग लागलेली आहे, तर मी नाही शांत राहून विचार करू शकत। एक गोष्ट कर, तू आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि तिथं काय चाललंय ते मला कळव।
पा चांगले सल्ले देत आहे. अहो मी तिथं हॉस्पिटलला जाऊन त्या पोलिसाच्या जाळ्यात आलं सापडू का? पोलिसांनी एकदा चौकशी केली की नाही पुन्हा पुन्हा येत नाहीत ग बाई ते. आणि तिथं जाणं महत्वाचं आहे. तिथं गेल्याशिवाय तिथं काय चाललंय ते आपल्याला कसं कळणार? आणि पोलिसांनी पकडायचं असेल ना ते कुठे बी पकडतात. हिमालयामध्ये जाऊन बसलीस की नाही तिथं बी पकडून देतात आपल्याला. होय का? मग जा 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 हॉस्पिटल मध्ये जा बाई आणि काय काय तिथं चाललंय मला कळवत राहा. आता काय करायचं? तिकडे जाऊन बघायला तर पाहिजे. बाया बोलली का नाही बोलली? जायला पाहिजे. तुम्ही कधी आलात? मी कुठे गेलो होतो? मी इथेच तर आहे मी. आणि मी एकटा नाही आहे. माझ्या बरोबर कोण कोण आहे माहिती आहे? तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार कोण कोण आलंय? जानकी, आत्याबाई, आत्याबाई, आता कसं होणार माझं? काही होणार नाहीये. सगळं घर अजून तुलाच सांभाळायचंय. काहीतरी कारण काढून घराची जबाबदारी नाही काय टाळता येणार तुला? तुम्ही असताना मला कसली चिंता नाही आत्याबाई. तुमच्या नुसत्या आवाजाने सगळी कामं करेन मी. मग आता माझा आवाज ओळखून दाखव. मी कोण आहे? कन्या, आता माझ्या जवळ थांब. कुठेही दूर जाऊ नकोस. आत्याबाई, अजून कोणी आलंय का? मला वाटलं होतं ओळखशील तू मला. वामन दादा. ताई, आता लवकरात लवकर बरं व्हायचं आणि पटकन घरी यायचं. हां, कारण मी माऊला पण सांगून आलोय की परत येताना तुझ्या आईला घेऊन येईन म्हणून. माऊ, मी परत कधीच पावला पाहू नाही का शकणार? असं कधी बोलायचं नाही. कारण तू काय कायमच अशी राहणार नाहीयेस. काही दिवसांसाठीच तुला हे सहन करायचंय. नंतर तुला दिसायला लागेल. आणि अगं हे डॉक्टरांनीच सांगितलंय. नाही, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही माझी समजूत काढण्यासाठी बोलताय म्हणून. मला नाही असं राहायचंय.
मला मला आता तुम्ही कधीच दिसणार नाही का? किती आवडला ना तरी तरी मला दिसत नाही आहे. मला खरंच खूप त्रास होतोय. नाही जानकी, दादा बरोबर बोलतोय. बघ, तुला काही दिवसांनी दिसायला लागतं की नाही. डॉक्टर म्हणाले तशी शक्यता आहे. शक्यता आहे म्हणजे खात्री नाही आहे ना? मला मला माझ्या माऊला पाहायचंय. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं पहिलं पाऊल टाकणं, तिला मी कधीच पाहू शकणार नाहीये का? मला तिला पाहायचंय. मला सगळ्यांना बघायचंय. जानकी, तुला काय वाटत असेल ते आम्ही सगळेजण समजू शकतो, पण फक्त एवढं लक्षात ठेव, आम्ही सगळेजण तुझ्या बरोबर आहोत. हं? पेशंटला आरामाची गरज आहे तर आता काय झालं आतेबाई? नरसिंहबाई, मला नाही बघवत रे. अरे घरात एक सेकंद सुद्धा स्वस्थ न बसणारी जानकी अशी चाचपडत चालताना कशी बघू रे मी? आपल्याला कितीही त्रास झाला तरी हे सत्य आहे आतेबाई. जानकीला आता दिसणार नाही हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. आणि आत्या, आपण जितक्या लवकर हे सत्य स्वीकारू ना, तितक्या लवकर आपण जानकीला सुद्धा ह्याच्यातनं बाहेर काढू शकू, हो की नाही? अरे पण ती माझ्या डोळ्यासमोर अशी वावरत असताना कसं सहन करू रे मी? आतेबाई, आता याचा जास्त विचार करायचा नाही. आता आपण फक्त हाच विचार करायचा की इतका मोठा अपघात होऊ नये, आपली जानकी आपल्या सोबत असणार आहे याचाच विचार करायचा आतेबाई. नरसिंहा, तू सांगतोय ते सगळं मला पटतंय, पण आता पण हा शब्द आपल्या घरात कोणीही उच्चारायचा नाही. ठीक आहे, निघा आता तुम्ही. बाबू, आत्याबाई आणि गणेशला घेऊन घरी जातो. मला काय वाटतं, मी थांबतो इथे. तू यांना घेऊन घरी जा, तुलाही विश्रांतीची गरज आहे. जानकीला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. या तुम्ही. ओके. आत्या, चल ग. ये. नाही बाबा, टेम्परेचर नाही. जेव्हा काय होणार कोणाच तो. बाप रे, काय पाहते काय मी?
साक्षात परशुराम किल्लेदारांच्या चेहऱ्यावर ही एवढी मोठी चिंता. बघत काहीतरी बोल नका, नाहीतर मग आम्हाला तुमची चिंता करावी लागेल. भाऊजी आता एवढे आवाज चढवायचे दिवस राहिले नाहीये. जानकी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलीये. मी काय करू मग? मी काय नाचू? काय नाचू? खरं तर तुम्ही आता नाचायलाच हवं, कारण किल्लेदारांच्या घरात तुझ्या दारातून कोणतरी परत येतंय. नाचायला नको? तुम्ही नाचताय? मला सांगताय? तुम्ही गेलात का तिकडे हॉस्पिटल मध्ये? एवढा कोलका आलाय तर? नाही, इथंच बसल्यात घरामध्ये. काय करणार भाऊजी, तुमच्या चेहऱ्यावरचं हे दुःख नाही, दुःख नाही, काय बरे हे एक्सप्रेशन? भीती. तुमची ही भीती बघण्यासाठी मी इथे थांबले. काय तर बडबडू नका, लक्षात ठेवा. मिनिटाला काळ बदलतोय, माणसाची वेळ बदलते. आता असे पुढच्या मिनिटाला माझ्या बाजूने होईल सगळं, लक्षात ठेवा. तुमच्या बरोबर असं काही होणार नाही. साक्षात देव जरी आला ना तुमच्या मदतीला, तरी तोही तुम्हाला वाचवू शकणार नाही. माझा देव मी स्वतःच आहे हो. कुठल्याही संकटामध्ये स्वतःचीच प्रार्थना करतोय मी, आणि स्वतःला धावून येतोय आणि बरा होतोय, त्यातनं बाहेर पडतोय. कळलं काय? निघाव तुम्ही आता, उगाच डोक्यात तक करू नका. ठीक आहे, मीच जातो. बाप रे भाऊजी, अहो वेळ लागल्यावर माणूस काही बडबडायला लागतो हे ऐकलं होतं, पण आज तर खरंच पाहते एवढी भीती. पण काय करणार, जानकी आता तिकडे शुद्धीवर आलीये, म्हणजे ती स्वतःहून सांगणार तिला गच्चीवरून कोणी पाडलं, का पाडलं, कशासाठी पाडलं, हो ना? पण हरकत नाही. तुमच्या पुढच्या वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप भीती वाटते ना? हे घ्या. भीती वाटली ना की हे घ्यायचं. घ्या. टेक केअर. जानकी ताईला डोळ्याने दिसणार नाही म्हणजे? डोक्याला मार लागला म्हणजे डोळ्याला इजा होऊ शकते. काही असो भाऊजी, म्हणजे काही असो, आपली जानकी ताई लई जिद्दीची आहे. मी तिला भेटून येऊ का आज जाऊ? नको, तिला आत्ता थोडी झोप लागली. अहो पण मी विचारलं सिस्टरला, ती म्हणाली जागी आहे म्हणून. नाही म्हणून सांगितलं ना एकदा, जरा वेळ तिला शांत पडू दे. नाही, मी बोलणार नाही तिच्याशी, तिला कळणार पण नाही. लांब उभं राहून बघीन माझ्या जानकी ताईला. ठीक आहे, पण लक्षात ठेव, ऍक्सिडेंटच्या संदर्भात किंवा तिच्या दृष्टीच्या संदर्भात एकही गोष्ट बोलायची नाही. मी एक शब्दही बोलणार नाही, फक्त उभी राहीन जाऊन तिथं. जाते मी. साहेब, पेशंट शुद्धीवर आलाय ना? नाही, मला त्यांचं आता स्टेटमेंट घ्यायला हवं. नाही, तसं मी रितसर डॉक्टरांशी बोललोय. ठीक आहे, तुलाही यायचं होतं ना आतमध्ये? आमच्या बरोबरच चल. नाही नको, राहू देत, मी थांबते इथंच. तुम्ही करा तुमचं काम. मॅडम, तुम्ही आत आला तर माझी काहीच अडचण नाही आहे. उलट तुम्ही जर आत आला तर बरंच होईल, कारण या केसमध्ये तुमची साक्ष फार महत्त्वाची आहे. आणि आता तिथे नेमकं काय घडलं हे सुद्धा कळेल, ते पण पेशंटच्या तोंडून. तुम्ही पण चला. धुरंधर.